आरारारारा, काय तुमची किंमत उद्धव ठाकरे. शिवरायांचा वारसा सांगताना नरेश मस्केंचं हे बोलणं म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं महाराष्ट्राची लाज घालवली नाही, त्यांनी पुरती ती विकून खाल्लेली आहे हे दाखवून दिलं. महाराष्ट्राचा अपमान होत असताना, छत्रपती शिवरायांचा अपमान होत असताना एकनाथ शिंदेची सेना कोणत्या बिळात शेपटी घालून बसते ते दिसून आलं होतं. कारण ज्यावेळी प्रशांत कोरटकर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान करत होता, सर्व महाराष्ट्र त्याच्या विरोधामध्ये पेटून उठला होता, त्यावेळी एकनाथ शिंदेची सेना मात्र त्या कुणाल कामराचा, ज्यानं ठाणे की रिक्षा, चेहरे पे चष्मा, चेहरे पे दाढी असं म्हणत जे काही व्यंगात्मक विडंबन केलं होतं ते विडंबन जिव्हारी लागलं होतं. पण छत्रपती शिवरायांचा अपमान हा त्यांच्या जिव्हारी लागला नव्हता. कारण या मोदी शहा ज्यांची आपण चपलाबुट उचलतो त्यांना वाईट वाटेल, भलेही आमच्या दैवताचा अपमान झाला असेल तरी तो आम्ही मुख गिळून गप्प बसू, पण आम्ही त्यावर अवाक्षर बोलणार नाहीत. याला म्हणतात शिवरायांची, या महाराष्ट्रांची, ज्या लोकांची जे काही आहे ना ती लाज घालवणं नाही, ती विकून खाणं म्हणतात याला. कारण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातला माणूस आजही त्याचा आत्मसन्मान, आजही त्याचा स्वाभिमान जिवंत आहे. म्हणून तर या महाराष्ट्रातले सर्व तमाम मराठी माणसं, या राहुल सोलापूरकर, भगतसिंह कोश्यारी असतील आणि तो कोरटकर यांच्या विरुद्ध पेटून उठले होते. पण शिंदे सेनेला थोडी सुद्धा वाटली नाही. ते कुणाल कामरा तू मुंबईमध्ये येऊन दाखव, त्याला ठोकण्याची भाषा करत होते. याला म्हणतात छत्रपती शिवरायांचा अपमान करणं, त्या महाराष्ट्राची घालवणं. आणि ते काम या एकनाथ शिंदेच्या सेनेनं केलंय. आणि ह्या नरेश मस्के सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यानं तर या महाराष्ट्राची, इथल्या मराठी माणसाची, मराठी भाषेची पूर्ण अस्मिता त्यांनी त्या गुजरात्यांच्या पायावर नेऊन ठेवलेली आहे. हे आज सिद्ध झालं त्यांच्या या बोलण्यावरनं. शिवरायांनी म्हणे आम्हाला स्वाभिमान शिकवला. स्वाभिमान कशाला म्हणतात? स्वाभिमान म्हणजे रुसून मला द्या, गृहमंत्री पद द्या, मला मुख्यमंत्री पद द्या, मला रायगडचं पालकमंत्री पद द्या, असं ताट घेऊन भिकाऱ्यासारखं दारात उभं राहणं भाजपच्या. आणि त्या मुंबईसाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं ती मुंबई आज हिंदी गुजरात्यांच्या उंजळीत देण्याचं काम करण्याचं पाप करणारे ते महाराष्ट्राला आता स्वाभिमान शिकवणार का? छत्रपतीचा स्वाभिमान म्हणजे या महाराष्ट्राची ओळख आहे आणि ती प्रत्येकाच्या नसानसामधनं इथं वाहते. तीही एकनाथ शिंदेच्या सेनेनं लक्षात घ्यायला हवं होतं. पण त्यांनी या मोदी शहांना हिंदी सक्तीची त्यांचं धोरण, या दादा भुसे म्हणजे या मराठी माणसाच्या हातानं त्यांनी गुजरात्यांचं भलं करण्याचं काम केलं. आणि तो माणूस कोण होता तर तो दादा भुसे होता. हिंदी सक्ती धोरण लादलंच ना. अरे नुसता हुंकार भरला इथल्या मराठी माणसानं आणि दोन भाऊ एकत्र आले आणि हुंकार भरला, आम्ही येतोय, आम्ही एकत्र येतोय म्हटलात की सगळा GR वगैरे माघार घ्यावा लागला. त्याला म्हणतात महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणं. तो छत्रपती शिवरायांनी शिकवलेला धडा हा दोन बंधूंनी योग्य तो दाखवून दिलेला आहे तुम्हाला. आणि तेच कुठेतरी तुमच्या पोटामध्ये जे काही कळ उठली ना त्याचं कारणच एक आहे की दोघे भाऊ एकत्र येत आहेत. आणि दोघे भाऊ एकत्र येत आहेत म्हणजे आपलं जे अनैतिक कर्म आहे, जी चोरी आहे, जी घरफोडी आहे, पक्षफोडी आहे, जो झेंडा पळवलाय, जे चिन्ह पळवलंय, त्याला कुठेतरी अनैतिकतेच्या दृष्टिकोनातून आता ते बटबटीत वाटतंय. आणि लोक कुठेतरी आता जे अगोदर म्हणजे देवाणी घेवाणीवर स्वतःचा पक्ष मोठा दाखवायचा प्रयत्न करत होते, सगळे घोटाळे बघितले महाराष्ट्रानं, पण पक्ष प्रवेशाचा घोटाळा सुद्धा बघितलाय आणि तो एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये घडलाय. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान नाही, छत्रपतींनी शिकवलेला स्वाभिमानाचा धडा तर नक्कीच नाही. तो म्हणजे लाचारी कशी आहे
ते म्हणजे दिल्लीश्वराच्या पायी मस्तक ठेवणारी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली जी सेना आहे ना, ती असू शकत नाही. आणि स्वतःला काही नाही मिळालं, टीका झाली की दरेगावामध्ये जाऊन बसणं, याला स्वाभिमान म्हणता का नरेश मस्केजी? नेमका स्वाभिमान काय? बाळासाहेबांनी अपमानाच्या विरोधामध्ये लढण्याचा धडा दिला म्हणे. काय तुमचं बोलणं? बाळासाहेबांनी अपमानाच्या विरोधामध्ये लढण्याचा धडा दिला, आत्मसन्मान त्याची ओळख करून दिली म्हणे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्यासाठी लायक आहात का, याचा पहिल्यांदा विचार करा. बाळासाहेबांनी अपमानाच्या विरोधामध्ये खरंच पेटून उठण्याचा धडा दिला आणि तो रक्तामध्ये हो, इथल्या महाराष्ट्राच्या आणि ठाकरेंच्या रक्तामध्ये तो तुमच्याकडे नाही. कारण तो जर तुमच्यात असता तर तुम्ही पक्ष फोडलाच नसता. अहो, बाळासाहेबांचा पक्ष स्वतःचा म्हणता, पण त्याच बाळासाहेबांवर म्हणजे विकून खाणे, लाज विकून खाणे कशाला म्हणतात माहितीये का? लाज विकून खाणे यालाच म्हणतात की ज्या बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, ज्या माणसानं मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवली, अबाधित राखली, म्हणजे ज्या हुतात्म्यांनी ही मुंबई मिळवली, त्या गुजरात्यांच्या हातामध्ये इथले उद्योग देणं, महाराष्ट्रातले उद्योग पळवणं, आणि आता इथं मुंबईमध्ये गुजराती साहित्य संमेलन भरवतायत आणि अगदी निर्लज्जपणे सरकारचे एक घटक म्हणून आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहोत? बाळासाहेबांनी अपमानाचा धडा म्हणजे पेटून उठवायला शिकवलं ना. का नाही भाजपनं ज्यावेळी हिंदी साहित्य संमेलन घेताना आम्ही हिंदी लादूच म्हणतो, तुमच्या तोंडातून शब्द फुटायला पाहिजे ना एखादा. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवरायांच्या मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अपमान होत असताना तुम्ही कोणत्या बिळामध्ये जाऊन बसता आणि तुम्ही शिकवताय की बाळासाहेबांनी अपमानाच्या विरोधात पेटून उठायला शिकवलं. काय पेटवलं? ती पेटवलेली माणसं आजही इथं जिवंत आहेत, ती तुमच्या विरोधात लढतायत. बाळासाहेबांचा विचार सांगण्याचा खरं तर तुम्हाला अधिकार नाहीच हो. तुम्ही कारण विकून खाल्ली आहे, महाराष्ट्राची घालवली नाही. कारण ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाचा कणा आणखी या मातीत ताठ आहे ते सांगितलं, त्या बाळासाहेबांवर हो तुम्ही आनंद दिघेंच्या मृत्यूच्या संदर्भात शंका व्यक्त करताना तुम्ही मातोश्रीचं नाव घेतलं हो. त्याच वेळी तुम्ही ती विकून खाल्ली हो. बाळासाहेबांना एकीकडे दैवत मानता आणि बाळासाहेबांना कुठेतरी शंकेच्याच वर्तुळामध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला तुम्ही. हे महापाप तुम्ही केलं आणि बाळासाहेबांचा विचार तुम्ही घेऊन जाताय म्हणे, पेटून उठताय म्हणे. अरे कोणाच्या विरोधात पेटून उठताय तुम्ही? मराठी माणसाची घरं फोडणारी तुम्ही, गुजरात्यांची घरं भरणारी, म्हणजे एकतर इथले उद्योग पळवणाऱ्या टोळ्या, इथले रोजगार पळवणाऱ्या टोळ्या, इथले महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकणाऱ्याच्या ज्या टोळ्या, त्या टोळ्याची चपला बुट उचलणारी, त्यांची तळवे चाटणारी जी वृत्ती, ती लाचारी वृत्ती आहे. उद्धव ठाकरे मागच्या बेंचवर बसले. उद्धव ठाकरे मागच्या बेंचवर बसले म्हणे महाविकास आघाडीच्या त्या बैठकीमध्ये. अरे मागच्या बेंचवर बसले का नाही बसले? त्यांनी महाराष्ट्राची नाही घालवली. कारण त्यांनी महाराष्ट्राची मान, दोघे भाऊ एकत्र आले, त्यांनी हिंदी जी लादण्याचा प्रयत्न केला ना, हिंदूच्या नावाखाली हिंदी लादणं म्हणजे मराठी भाषेच्या अभिजात दर्जा देऊन तिच्या नरडीला नख लावण्याचा उद्योग करणाऱ्या त्या भाजपाईच्या त्या ज्या तळ्या उचलण्याचं काम एकनाथ शिंदेच्या सेनेनं केलं, हे म्हणजे महाराष्ट्राची घालवण आहे. मागच्या बेंचवर बसलात का पुढच्या बेंचवर बसलात, तुम्ही कुठे बसता? तुम्हाला तर एकदम विजनवासात जावं लागतं, डोंगरदऱ्यामध्ये जाऊन बसावं लागतं, जिथं नेटवर्क सुद्धा येत नाही. आणि मग कुठंतरी कोंडमारा जो होतो, अहो तुम्हाला आणखी रायगडचं पालकमंत्री पद मिळत नाही म्हणून जाताय. आणखी ते पक्षचिन्ह, झेंडा आणि ते पक्षाचं नाव हातून जातंय की काय याचं भय वाटतंय म्हणून निवडणुका त्या आयोगाच्या दारामध्ये तुम्हाला त्याचे उंबरे झिजवावे लागतात. तुम्हाला इथे तुम्हाला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस अगदी कुत्र्याप्रमाणे वागणूक देतो, परंतु
ती गाऱ्हाणी घेऊन तुम्ही दिल्लीत जाताना त्यावेळेस इकडे देवेंद्र फडणवीस तुमच्या नगरविकास खात्याचे अधिकार गोठवतात, त्यांचे निधीची मान्यता मंजुरी, अहो तुम्हाला किती खर्च करायचा तुमच्या खात्याचा हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नाही. याला म्हणतात लाचारी. आणि त्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत जे काही म्हणजे तुम्ही आता बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून अश्विनी जोशीची नियुक्ती केली, ती तुम्ही दिल्लीला गेलात ना पक्षश्रेष्ठीच्या नागदुऱ्या काढायला, कारण तुमची पक्षश्रेष्ठी म्हणजे अमित शहा आणि मोदी आहेत आणि तेच खरं तर ती तुमची सेना चालवतात. आणि त्यांच्या नागदुऱ्या काढण्याकरता, त्यांच्या पुढे गाऱ्हाणं घालण्याकरता तुम्ही दिल्लीत गेलात आणि इकडे देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही नियुक्त केलेले बेस्टचे महाव्यवस्थापक त्यांच्या जागी आशिष शर्मा नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. म्हणजे तुम्हाला आता अधिकारी सुद्धा नियुक्तीचं काही एक अधिकार ठेवला नाही. याला लाचारी म्हणतात. हो, म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेनं लाचारी काय असते आणि लाज घालवणं काय असतं हे लाज विकून खाणाऱ्या माणसाला ते काय कळणार आहे. हो, मराठी माणसाची ठाकरे ब्रँडनं कशी राखली हे इथल्या मराठी माणसाला, मुंबईकरांना हे चांगलं ठाऊक आहे. म्हणून एकनाथ शिंदेच्या सेनेनं महाराष्ट्राची तर घालवलीच, पण त्यांनी नक्कीच लाज विकून खाल्ली हे आजच्या त्यांच्या टीकेवरनं दिसून येत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.